नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मागे आणि थंबनेल बघून तुमका समजलं असतं की हा व्हिडिओ कशाचा असतो. तर चला मित्रांनो, ह्या वर्षीचो जो सीझन असा आंब्याचो तो आता लवकरच संपत इलेलो असा. आणि तुमका जर आंबो खावचो असत तर ह्या 15 ते 20 दिवसात तुमका जास्तीत जास्त ऑर्डर करा, कारण जेणेकरून तुमका ह्या वर्षीचो आंबो 2024चो आंबो खाऊक मिळात. तर हे बाकी मागे दिसतात तुमका क्रेट बीट सगळं तुमका व्हिडिओमध्ये दाखवते. त्याच्यामुळे आता तुमचं जास्त वेळ न घेता ह्या आंब्याच्या माझ्या मते ह्या सीझनचो आपलं ह्यो आंब्यासाठीचो शेवटचो व्हिडिओ असतात. कारण त्याच्यानंतर आता कसं आता ही आपली कामं सगळे आंबे काढूचे जास्त झाले, ते काढूचे सगळा जमला तर मी करीनच. पण आता बघा की तुमका आता समजून गेला की 15 ते 20 दिवस जास्तीत जास्त सीझन असा. त्याच्यामुळे ऑर्डर लवकरात लवकर करा. आणि चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया. आपण इला होता आपल्या बागेमध्ये आणि कशा गेला होता तुमका ह्याच एक अपडेट देऊसाठी की आता आपलं सीझन फक्त एक 10 ते 15 दिवस राहिलेलो हा. त्याच्यामुळे जी काय तुमची आंबे खाऊची ती ह्या 10-15 दिवसात पूर्ण करून घ्यावा, कारण त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी. कसं राहुलो होतो बघा, पॅन्टीत काय ठेवणार आहे, चड्डी खाली होऊची आधी बिंदास राहतात. आता ते सगळे बघा नेपाळीच काढू, त्यांना आता आंबो समजता. हे बघा असे किती हे ह्या करून वांडर इले की हलवल्याने की असे आंबे पडत असतात, मग ते पिकतं ते बघा. आणि हे आपण क्रेट काढलेले आहेत. जर तुमका मी व्हिडिओमध्ये सांगते, ह्यो जो डाग हा तो ह्यो फक्त सालिका, ही जी खार म्हणतो ना आपण, ती खार असता, ती साफ करून जाता. पण जरी राहुली वरती तरी तो आंबो आतना चांगलोच असता. ते बघा क्रेट काढून ठेवलेले आहेत असे, ते एकदम मग गाडीत भरायचे आणि घेऊन जायचे. तर लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा. हिरवो पण जर कोणाकोणी असलो तर हिरवो पण सांगा, कारण एक साधारण 15 ते जास्तीत जास्त 20 दिवस, त्याच्यानंतर डायरेक्ट 2025 का. हे बघा आंबे बघू शकतास तुम्ही. तर आंबे खाऊचे तर लवकरात लवकर ऑर्डर द्यावा, नंतर परत म्हणशाल की संपले काय म्हणून विचारतालास. कलर बघा काय इलो उन्हामुळे. प्रत्येक कलंबर आंबो आता, आणि ह्यो सगळं आंबो तयार झालेलो हा आणि आता काढण्यात येतलो. त्याच्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर द्या. तुमका झूम करून पण दाखवतो, हे बघा. आणि असे जागोजागी आम्ही क्रेट भरून ठेवलेले आहेत. बाहेर गाडी लावलेली आहे, गाडीत एकदा भरलाव की मग नंतर ते परत शॉर्टिंग जातले पुढे. आणि तुमच्या मनात पण प्रश्न येत असता की देवगड हापूसच काय म्हणून. देवगड हापूसच, आकडी रत्नागिरी किंवा दुसऱ्या हे आंबे तयार होत नाही, फक्त पायरी आणि केसर होता. वेगळं आंबो म्हणशाल तर फक्त पायरी आणि केसर होता. ह्यो जो आंबो दिसता केवढा होतो बघा, साधारण 400+ असतो आंबो. माझ्या हातातच बघा केवढा येतात तो. सगळं 400+ आंबो आहे. हे बघा आंबो बघू शकतास, प्रत्येक झाडावर आंबे आहेत. आणि याच्यावर बघा, शूटिंगमध्ये तुमका कितपत दिसता काय माहिती, पण हे बघू शकतास. हे शूटिंग करूचो ह्योच उद्देश आहे की आय थिंक ह्यो आंब्यासाठीचो आपलं शेवटचो व्हिडिओ असतात. आणि त्याच्यामुळे कारण तर सीझन पण संपत इलेलो हा. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी अजून आंबे घेतलेले नाहीत किंवा घेतले नाहीत त्यांना अजून हवे तर त्यांनी जरा लवकर ऑर्डर करा. ते हे कलंबर बघा सगळे आंबे झालेले होते बघा. आणि कसे नंतर राहणार असो आंबो नसतं, तयार झालो की तो काढूकच होय, जास्त ठेवून मग काय उपयोग पण नाही. म्हणून सांगूचा उद्देश ताच की जरा लवकर तुमची ऑर्डर प्लेस करा. बघत जावा, तुमका आंबे दिसतील. आता सगळे आंबे काढूचे आहेत. हे एकदा 2-3 दिवसात, कारण बाग मोठी असल्यामुळे 2 ते 3 दिवस लागतले आंबे काढूक सगळे. आंब्याचो कलर बघा कसो येलो, लाल झालो. आणि ह्यो आंबो पिकल्यावर अजून भारी दिसतलो. मग
वरती लालसर कलर येतलो आणि बाकी पूर्ण पिवळो. कलर बघ काय जबरदस्त. आंबो दिसतो सगळ्या झाडांवर. ते बघा क्रेट काढून घेतलेले आहेत प्रत्येक मुळामध्ये. आता किती क्रेट आहेत ते बघा. हा बघा. आणि ह्याच्यानंतर ना जो कसा असता विषय, ह्याच्यानंतर ग्रेडिंग केली जाता. म्हणजे त्या वजनानुसार तो आंबो बाजूक केलो जाता. म्हणजे 6 डझनी 5 डझनी. हे बघा. तर हे बघा आता ह्या साईड का असे क्रेट म्हणजे साधारण 25-30 क्रेट काढून झालेले आहेत आंबे. आणि अजून आता काढूचे आहेत. आणि ही बाग संपूक आपल्याला 2 ते 3 दिवस लागतले अजून. आणि असे काढताना मध्ये पडतात पण आंबे. हे बघा सगळे नेपाळीच आहेत कामगार काढू. त्यांना आता आंबो समजता. अगदी जुने झालेले आहेत ते, मुरलेले आहेत ऐसुलेच. त्याच्यामुळे आपण आता त्यांच्याकडनंच काढून घेत आहोत. पण आंबे वगैरे काढतात दगडी आहेत. आपण जाऊया कारण आपल्या आता गाडीवर आंबे घेऊन जाऊचे आहेत. तुमचे कंप्लीट करूसाठी आता कदा लेट होण्यापेक्षा आधी लवकर जाऊया, गाडीवर घेऊया. तर इथनं जाऊया आता. जाऊचा चला तर चला लांब जाऊचा कारण ही बागलंय आतमध्ये. तरी पण ह्यावेळी आम्ही गाडी घातली आहे कशी तरी आतमध्ये. काय घामाट येतं. ऊन पण एवढी आहे ना, गरमी भयानक. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं सांगा. थोडक्यात फक्त तुमका कामातल्या कामात वेळ काढून तुमका हे व्हिडिओ करून दाखवलेलो की कशा आहे. तर तुमका पण काय बऱ्याच जणांना समजाक हव्या की आंबो आता किती शिल्लक राहतो. एक मोजून मित्रांनो 15 ते 20 दिवस आंबो मिळतलो. त्याच्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा. गाडी हाय लावला बघा. आता याच्यात आंबो टाकणार नाही, घेऊन जाणार. क्रेट अजून हे सगळे भरतले क्रेट. हे उतरून परत यावचा लागतला. बघितलंच तुम्ही तकडे आपण आंबो जो काढलेलो होतो त्याका कलर इलो. त्याच्यामुळे मी व्हिडिओ जरा 4-5 दिवस थांबवलेलो आहे. बघा मस्तपैकी कलर इलेलो असा. आणि आता तुमच्यासाठी रेट कमी केलेलो असा. त्याच्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त ऑर्डर द्यावा. तुमका सांगितल्याप्रमाणे 10 ते 15 दिवस तुमका आंबो मिळतलो. शावनी बसला कसा आंबा नावा टाकू का अगदी बघ. तर हे बघा आंबो सगळं रेडी आहे. बघा हे होता आता कलर इलेलोच हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमका हे बघा अकडे दाखवतोय. हे आंबे बघा ही आडी घातलेलीच आहे. हे पण आंबे आहेत. असे बॉक्स भरून तुमका येतले. रेट कमी झालेलो असा. त्याच्यामुळे त्या संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त ऑर्डर द्यावा. कारण ह्यो जर आता 10-15 दिवस गेले की डायरेक्ट तुमका 2025 का आंबो मिळतलो. तुमच्यासाठी रेट उतरवला आणि लवकर ऑर्डर द्यावा. चला तुमका अजून एकदम जवळ ना आंबो दाखवतोय. आता ह्या जा फळ ना, ह्या जा फळ आता ह्या फळा 4.5 डझनी म्हणजे एकदम मोठो आंबो. हे बघा हे पण ह्या केलेला आहे बघा. नाही तो गाडी मी तुका त्या दिवशी पण बोलणार होतो. तो दगड आपल्याकडे जो डागी आंबो असतो म्हणजे डागी म्हणजे जो वरचा जो जास्त डाग असतो ना तो आपण ह्याच्यात पाठवत नाही. आणि त्याच आंब्याचा आपण ह्या बनवलेला हे बघा हे पल्प बनवलेलो. आणि हो एकदम तुमका ऑर्गॅनिक आंब्याचो पल्प मिळतलो. कारण जे मार्केटमध्ये तुमका मिळता तो आंबो कसलो असता तो आम्ही तुमका सांगूची गरज नाही. पण तुमका ह्यो चांगल्या आंब्याचोच पल्प मिळतलो. हे बघा जो आंबो थोडो आमच्याकडे राहता म्हणजे बघा ह्यो आता आंबो शिल्लक राहलो. ह्यो आता कसं ह्यो आता उद्या भरून उपयोग नाही. ह्यो उद्या आम्ही भरलो तर तो तुमच्याकडे येताच खराब होतो. मग ह्यो असं आम्ही आंबो पाठवत नाही. तर त्याचं अशा पद्धतीचे पल्प केलेला हा. तर असे पण तुमका जर बाटले हवे असतील तर त्याच्यासाठी पण कॉन्टॅक्ट करा. त्याचे काय किंमत कसा काय बसता तुमका म्हणजे विथ ट्रान्सपोर्ट तुमका कशी बसत ते सांगू. हे बघा आमरस म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुमका मिळू शकता. कारण जर तुम्ही बाजारपेठेत ना घेणार तर लवकरात लवकर आता तुमका पल्प पण मिळतलो.
कोणाक विकूसाठी वय असतील तर त्यांनी पण सांगा. आपल्याकडे आत्ता साधारण एक 200 ते 300 बॉटल आहेत. मग त्याच्यामुळे या लवकरात लवकर संधीचा लाभ घ्यावा. काचेची बॉटल हा, प्लॅस्टिकची पण नाही. हे केलेले आहेत मित्रांनो. हे बघा आता जरा कधी घराकडे येऊन कपडे बिपडे चेंज करून जरा श्रावणीच्या दुकानात येऊन झोपला तर आत्ताच आंबे वगैरे टाकून येला भरलेले. आणि किमती तुमच्यासाठी खरंच भरपूर कमी केलेले आहेत. तर आपले जो ऑर्गॅनिक्स असतात त्याची कम्पेअर तुम्ही बाकीच्या किमतींशी करू नका. ऑर्गॅनिक बरीच कमी केलेली आहे. तर जास्तीत जास्त ऑर्डर द्यावा आणि या 10 दिवसात आंबो मागवा. अक्षय तृतीयाची पण बुकिंग चालू झालेली असा, ती पण बुकिंग करा. आणि जास्त करून काय करा माहिती मित्रांनो, कॉल करू नको. कॉल केला असं काय होता माहिती आहे, आम्ही असतो आंब्याच्या गडबडीत. बघा आता 15 मिनटं आहे तर घ्यायला निघाले परत. आम्ही असतो आंब्याच्या गडबडीत, त्याच्यामुळे फोन रिसीव्ह करता येत नाही. तुमचं वाटतं की फोन उचलत नाही की काय, कशा उचलत नसतील असं विषय होता. मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपचे रिप्लाय तर मी रात्री देते सगळ्या एकटा. आता मध्ये वेळ असतो तेव्हा देते, नंतर मग डायरेक्ट रात्री देते. त्याच्यामुळे कॉल तुमच्या ह्याच्यात हे होऊ नको, कारण मी एक कॉल उचललं तर माझं अर्धा तास फुकट जातं. त्याच्यामुळे शक्यतो कॉल उचलत नाही, कारण सगळं शॉर्टिंग वगैरे सगळीच कामं असतात. तर चला, तुमचं जास्त वेळ न घेता ते व्हिडिओ संपवते आणि तुमच्या ऑर्डरीचे मेसेज आता तुमचा रिप्लाय देत नाही. भेटाय अशाच एका पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.